हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की आदिरा आणि समर डिनर डेटसाठी बाहेर आलेले असतात. तेव्हा समर आदिराला विचारत असतो की आदिरा सांग ना, काय चाललंय तुझं, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा आदिरा बोलते की हो, बाबा आणि रोहन इतकी छान आहेत ना, आणि माझी बाजू इतके लावून घेतो ना त्याच्यामुळे तुम्हाला खूप आवडतो. तेव्हा समर बोलतो हो, मला त्याच्यावर डाऊट नाहीच आहे, पण तरीही काही असो, तू मला रोज फोन करायचा. तेव्हा आदिरा बोलते हो रे पिंट्या दादा. तेव्हा ती बोलते की हां, थोडं आई थोडे इंटेन्स असतात. तेव्हा समर बोलतो वाटलंच होतं मला. तेव्हा त्या काही बोलल्या का तुला त्या? तेव्हा आदिरा बोलते की नाही, मला स्पेसिफिक असं बोलत नाही, पण त्या इन जनरल खूप बोलत असतात. तेवढ्यात तिला रोहनचा फोन येतो. तेव्हा ती बोलते एक सेकंड हां. तेव्हा समर बोलतो की आदिरा नंतर बोल ना. तेव्हा आदिरा बोलते की अरे नवऱ्याचा फोन आहे, नाहीतर रुसून बसेल. तेव्हा ती रोहनशी बोलत असते. तेव्हा रोहन ते एकमेकांना सांगत असतं की आम्ही दोघं आपण एकमेकांना किती मिस करतोय म्हणून. त्यांचं बोलणं झाल्यावर आदिरा पुन्हा येते समरजवळ आणि बोलते की बरं माझं झालं ऐकून, आता तुझं सांग ना, तू सो आनंदी नंदुताईला कुठे कुठे घेऊन गेलास? तेव्हा समर बोलतो की आदिरा काय बोलतेस तू, तू ना खूप मोठी झाली आता. इकडे अर्पिता आणि मल्लिका बोलत असते की मला असं वाटते तुझा प्लॅन. तेव्हा मल्लिका बोलते तुझा. तेव्हा अर्पिता बोलते म्हणजे आपला प्लॅन फॉल जाईल कदाचित. तेव्हा मल्लिका बोलते का असं वाटतंय तुला? तेव्हा अर्पिता सांगत असते की मम्मा तू बघितलं नाहीस का, आपली डॉल त्या घरची बाहुली झाली आहे आता, आणि तिला आता या घरचा ब्रेकफास्ट नाही, त्या घरचा नाश्ता प्रिय झाला आहे. बघितलं ना किती बोलत होती रोहन माझ्यावर खूप प्रेम करतो अँड ऑल. अगं आपण एवढं स्पाचं तिच्यासाठी अरेंज केलं, तरी ती कौतुक काय करत होती की माझ्या बाबांनी किती छान सँडविच बनवलं होतं. तेव्हा मल्लिका बोलते की अरे अप्पी, आता आपली डॉल आपल्या घरी आली आहे ना, आता आता तिच्यावर इतकी माया करायची की यापुढे ती तिकडच्या घरच्यांचं सगळं काही विसरलंच पाहिजे. इकडे स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदी जेवण झाल्यावर बाहेर फिरायला जातात. तेव्हा बाबा तिला तिच्या आईबद्दल सांगत असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो बाबा असं का बोलताय तुम्ही? तेव्हा तुम्ही बोलत नाही ना, म्हणून ती तुमचं अट्रॅक्शन बघण्यासाठी असं काहीतरी करत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलत असतात की माझी तिच्याशी बोलायची इच्छाच राहिलेली नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा असं करून चालणार आहे का, कधी ना कधी तर बोलावर लागणारच आहे ना. तेव्हा बाबा बोलतात की ते बघू, बरं बाकी जाऊ दे, तुझं काय चाललं आहे सांग मला. तेव्हा स्वानंदी बोलते की माझं एकदम छान चाललं आहे बाबा. तेव्हा बाबा बोलतात की आणि जावाई बापू? तेव्हा स्वानंदी बोलते की हां, त्यांनी थोडा राग मनात धरला आहे, पण होतील ते पण हळूहळू व्यवस्थित होईल सगळं, आणि साहजिक आहे ना बाबा, राग मनात धरणं हे जायज आहे ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की पण नंदू, पण तू खरं खरं सांग, बाबाशी खोटं बोलू नको. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा खरंच आहो, खूप चांगली माणसं आहे बाबा. एक सांगू तुम्हाला, खरंच खूप नशीबवान आहे मी, एवढी चांगली माणसं भेटली. इकडे आदिरा डिनर करून येते आणि आजीकडे येते. तेव्हा आदिरा आजीला बोलत असते की आजी मी खूप मिस केलं तुला. तेव्हा आजी बोलते मी पण तुला मिस केलं. तेव्हा आजी विचारत असते कशी आहे, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा आदिरा सांगत असते की खूप. तेव्हा आजी बोलते की आणि डिनर कसा झाला? तेव्हा आजी बोलते की डिनर म्हणजे काय सांगू तुला, एकदम छान. तेव्हा आजी बोलते अगं हे काय सांगणं झालं का? तो तुझ्यासाठी नेहमीच तसं करतो ना, म्हणून तर तुला माहेरी आणले. बरं आजी बोलते की बरं आदिरा मी काय म्हणते, तुम्ही दोघं हनीमूनला का जात नाही? तेव्हा आजी बोलते कोण, रो आणि मी? चालेल, मला चालेल, काय आवडेल मला. तेव्हा आजी बोलते आणि त्या दोघांना पण घेऊन जाय. तेव्हा आजी बोलते कोण दोघं? पिंट्या दादा आणि नंदुताई. तेव्हा आजी बोलते मग काय अर्पिता आणि तिच्या नवऱ्याला सांगेल का? तेव्हा आदिरा बोलते नको नको, ते नको बाबा, हे दोघं मला चालतील काय, मला पळेल. पण तेव्हा आजी बोलते की बाबा तूच काहीतरी आयडिया काढ, आता हा पिंट्या सारखा चिडचिड करत असतो. तेव्हा आदिरा बोलते की हो, मग काहीतरी तर आयडिया काढावं लागणार आहे. तेव्हा आजी बोलते की तूच काहीतरी आयडिया काढ आणि त्या दोघांना तयार कर बाबा. समर आणि स्वानंदी आपापल्या घरी रात्रीचं, स्वानंदीलाही समरच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि समरलाही स्वानंदी आठवत असते. तिने शिकवलेला योगा, तिने केलेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. इकडे स्वानंदीलाही त्या गोष्टी आठवत असतात आणि स्वानंदीला तिचं हसायला येत असतं. हळूहळू ते प्रेमात पडण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्या दिवशी स्वानंदी देवपूजा करत असते. तेव्हा तिचे बाबा तिला बोलत असतात की स्वानंदी, एकदम आधीसारखं वाटलं गं, तू आली घरात आणि असं देवपूजा आणि हे सगळं बघून खूप भारी वाटलं. तेव्हा मंदाकिनी बोलते की आपल्या सुनेलाही असं बोलण्याची वेळ येऊ द्या. पण काय, ती तो महाराणी उठतच नाही ना लवकर, ती लेटपर्यंत उठते तर देवपूजा कुठे? तेव्हा मंदाकिनी तिच्याबद्दल बोलत असते
तेव्हा स्वानंदी तिला समजत असते की आई अगं प्रत्येकाच्या सवयी सेम नसतात गं, एका घरातली 2 माणसं वेगवेगळी असू शकतात, तर ती दुसरीकडची आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते आता तू मला शिकवू नको बाई, मी काही आत्ता जन्माला आलेली नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते आई मी तुला शिकवत नाही गं, फक्त सांगते. बरं स्वानंदी बोलते की बरं जाऊ दे, मला नमस्कार करू दे, माझा जॉबचा आज पहिला दिवस आहे केसरी टूरचा. तेव्हा बाबा बोलतात की अरे बापरे, तेव्हा ते खूप खुश होतात. स्वानंदी त्यांचा आशीर्वाद घेते. मंदाकिनी खूप खुश होते आणि ती बोलते मी काय बोलणार बाई, तुला तर सगळंच येतं, त्याच्यामुळे आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशीच आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते बरं बरं आता मी पटकन आवरून घेते, उशीर होईल, आजींनाही कळवायचं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते म्हणजे काय तू काय सासरून तिकडे जाणार? तेव्हा स्वानंदी बोलते नाही ग आई, फोनवर कळवीन आजींना. इकडे अधिरा वर्कआउट करून येते. तेव्हा अर्पिता आणि मल्लिका तिला सांगत असतात की वाव किती सुंदर दिसतेस ना. तेव्हा अधिरा बोलते कम ऑन मॉम. तेव्हा मल्लिका बोलते की अधिरा तू एक काम कर ना, तू हे वर्कआउट वगैरे तुला सवयी आहे, तुझ्या घरी तिकडे जागा नसेल ना. तेव्हा अधिरा बोलते की मॉम जरी जागा नसली ना तरी मी मॅनेज करू शकते. तेव्हा मल्लिका बोलते की एक काम कर ना, तू इथे महिनाभर येऊन राहा ना. तेव्हा अधिरा बोलते की महिनाभर काय बोलतेस मॉम, इथे मी आत्ताच रोहनला इतकी मिस करायला लागली आणि तू महिनाभर बोलतेस. तेव्हा मल्लिका बोलते असं थोडी की रोहन काय परदेशात नाही राहत, तू रोहनला जाऊन भेटू शकतेस, डिनरला जात जा आणि असं करू शकतेस ना. तेव्हा आदिरा रोहनचं आणि तिच्या घरच्यांचंच कौतुक करत असते. तेव्हा आदिरा बोलते की बरं तेव्हाचं तेव्हा नंतर बघू, आत्ता आम्ही सगळं करूयात, बाकी सगळं नंतर होईल, आधी आम्ही हनीमूनला जाऊन येऊ. तेव्हा मल्लिका बोलते काय 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 हनीमूनला आणि कोण? तेव्हा आदिरा बोलते मी आणि हनीमूनला जायचं ठरवलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते की हे कधी ठरलं? तेव्हा आदिरा बोलते की काल, आज्जूचाच प्लॅन आहे हा. तेव्हा मल्लिका बोलते छान आहे आज्जूचा प्लॅन. तेव्हा तेवढ्यात रोहनचा फोन येतो. तेव्हा मल्लिका बोलते ओ माय गॉड रोहनचाच फोन आहे, ही इज सच अ मिसिंग मी. आणि ती तिथून उठून रोहनशी बोलायला जाते. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता टेन्शनमध्येच येतात. तेव्हा अर्पिता बोलते की मॉम अगं काय चाललं आहे हे, ही आता हनीमूनलाही जाणार आणि एकटी नाही, तेही ते चौघं. इकडे स्वानंदी ऑफिसकडे येते आणि तेव्हा ती आजीला फोन लावते. तेव्हा समर तिथेच असतो. तेव्हा स्वानंदी फोन लावते, फोन वाजत असतो आजीचा. तेव्हा समर बघतो आणि बोलतो की स्वानंदीचा फोन. तेव्हा ते बोलतं की आजी हे आजी त्या रोहनच्या ताईंचा फोन आहे, आजी आजी. तेव्हा आजी काही आलेली येत नसते. तेव्हा समर स्वतः फोन उचलतो, हॅलो, आणि चुकून फोन उचलला. तेव्हा स्वानंदी बोलते अहो तुम्ही बोलतायत का, पण आजी कुठे, ठीक आहेत ना त्यांना काही झालं तर नाही ना. तेव्हा समोर बोलतो झालं अंदाज लावून, काय आहे ना आमच्या घरात आहे ना फोन बाजूला ठेवून लोक त्यांची कामही करत असतात. फोन म्हणजे हाताचं अजून एक्स्ट्रा बोट नाही आहे की प्रत्येक वेळेस सोबतच राहिला. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मी साधा प्रश्न विचारला, अहो एवढं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. तेव्हा समोर बोलतो नाही नाही हा साधा प्रश्न नव्हता, हा प्रश्न माझ्यासाठी होता, माझ्यावर आरोप करणारा प्रश्न होता. स्वानंदी बोलते अहो मी फक्त विचारलं की आजीचा फोन तुम्ही का घेतला. तेव्हा समोर बोलतो की आजीचा फोन का घेतला, कारण की आजी इथे नाही, मी शोधतोय आजीला. तेव्हा स्वानंदी बोलते की शोधताय म्हणजे. तेव्हा समोर बोलतात की काय काय करायचं आहे तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो बरं ठीक आहे, नाही येत त्या तर माझा एक निरोप देणार का. तेव्हा समोर बोलतो मी का तुम्हाला निरोप देऊ, तुमचा निरोप तुम्हीच द्या, मी काही तुमचं पोस्टमन नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो इतकं महत्त्वाचं नाही आहे पण द्या ना. तेव्हा समोर बोलतो की महत्त्वाचं नव्हतं मग कशाला 2-2 वेळा फोन केले. तेव्हा समोर बोलतो की आमच्याकडे ना एकदाच आम्ही फोन करतो आणि समोरच्याची वाट बघतो कॉल बॅक करायची. हां 2दा फोन केला म्हणजे याचा अर्थ कुठेतरी काहीतरी झाले, आग लागली असं होतं. तेव्हा स्वानंदी बोलते आमच्याकडे असं नसतं. तेव्हा स्वानंदी बोलते पहिला केलेला फोन कदाचित ऐकू नसेल आला म्हणून आम्ही दुसऱ्यांदा ट्राय करतो. तेव्हा समोर बोलतो बघितलं तर आपल्या विचारांमध्ये किती बेसिक गोष्टींमध्ये फरक येते. तेव्हा स्वानंदी बोलते एवढ्या वेळात ना आजींना शोधून फोन देऊ शकला असतात तुम्ही आणि माझ्या आणि आजीचं बोलणंही होऊन गेलं असतं. तेव्हा समोर बोलतो त्यापेक्षा तुम्हीच नंतर फोन केला असता तर हा संवादही आपला घडला नसता. नाही चूक माझीच आहे खरं, मीच चुकून फोन हातात घेतला. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही चुकून फोन हातात घेतला आहे ना, मग एक काम करा, चुकून आजींना शोधून बघा आणि चुकून माझा हा फोन त्यांच्याकडे द्या, म्हणजे चुकून माझं आणि आजींचं बोलणं होऊन जाईल. तेव्हा समोर पण बोलतो ठीक आहे, मी आता चुकून फोन ठेवतो आणि चुकून आजीला शोधतो आणि लगेच तो डोक्याला हात लावतो की तो पण स्वानंदीसारखाच बोलतोय म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते फाईन बाय. तेव्हा समोरही बोलतो बाय आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.